डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। तो मागण्यांसाठी काढलेला आहे। आमच्या श्रमाचा आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे, जो संपूर्ण मोबदला मिळाला पाहिजे। म्हणजे नुसते तोंडाला हे शासन पाणी पुसतंय की जेव्हा केंद्र सरकार सांगतं की ग्रॅज्युएटी मिळायला पाहिजे तर ती दिली जात नाही। मंत्रालयात बैठक होते की पेन्शन द्यायला पाहिजे, पेन्शन दिली जात नाहीये। 8 वर्ष झालं कुठलीही वाढ नाही मानधनाला। अरे आम्हाला मानधन नाही पाहिजे अंगणवाडी सेविकांना, तर आम्हाला पाहिजे वेतन, आणि वेतनासाठीचा लढा आहे। आजारी पडतात अंगणवाडी सेविका, त्यांना आजाराची रजा मिळत नाही, प्रोत्साहनपर भत्ते मिळत नाहीत। अंगणवाडी सेविका ह्या समाजामधल्या छोट्या छोट्या लेकरांना सांभाळतात, गरोदर माता हे तिला सांभाळतात, उद्याचं जे देशाचं भविष्य आहे त्यांना सांभाळतात। अंगणवाडी सेविका ह्या आरोग्याची व्यवस्था आहे या देशाची, त्याचा त्या कणा आहेत, आणि त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो आम्ही खपवून घेतला जाणार नाही। आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं आज इथं ह्या सगळ्या महिला अंगणवाडी सेविका इथं उतरल्यात। हा देशव्यापी पूर्ण आंदोलन आहे, हे जेल भरो आंदोलन आहे। त्याच्यासाठी आम्ही सगळ्या इथं आलोय। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, ज्या मागण्या आम्ही काय मागतोय सरकारला, श्रमाचा मोबदला द्या। किती काम आहेत अंगणवाडी सेविकांना, किती त्यांना पैसे मिळतात, आणि हे सरकार गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, हे झोपलेलं सरकार आहे। ज्या अंगणवाडी सेविका आरोग्य व्यवस्थेच्या कणा आहेत त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या ह्या सरकारला आम्ही वटणीवर आणण्यासाठी आज हा मोर्चा काढलेला आहे। पूर्व प्राथमिक सेविका संघ, मी जिल्हाध्यक्ष विमल चुनाडे, कराडमधून बोलती। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यावर जेल भरो आंदोलन केले। त्या आंदोलनामध्ये शासनाने आम्हाला फक्त देतो म्हणून काही सुद्धा दिलं नाही, आणि आम्हाला 15,000 रुपये जाहीर करून आणि आम्हाला पुन्हा त्यांनी 13,000 पगार देऊन आणखीन तुम्हाला त्या मानधनामध्ये इन्सेंटिव्ह म्हणून आम्हाला परत कामावर ठेवला। ते न करता डायरेक्ट आम्हाला 15,000 द्यायला पाहिजे होतं, आणि केंद्राने अजिबात 10-12 वर्ष झालं अजिबात वाढ केलेली नाही, नुसती कामच नुसतं कुठलं जिथं कमी तिथं अंगणवाडी सेविका, असं हे जे धोरण झाले। आणि काम जादा आणखीन दाम कमी असं झाले, जिथं कमी तिथं अंगणवाडी सेविका, हे रोल नाही करायला पाहिजे। आणि सरकारने आम्हाला जे मानधन वाढ, पेन्शन वाढ, ग्रॅज्युएटी ही सगळ्या गोष्टी द्यायला पाहिजेत। अंगणवाडी सेविकांना ही रस्त्यावर पावसाचं उतरण्याची वेळच नाही यायला पाहिजे होती। ह्या गोष्टी घेऊन आज आम्ही इथं रस्त्यावर उतरलेलो आहे कलेक्टर ऑफिसकडे। नमस्ते, मी राज्याध्यक्ष सुजाता रणवरे, महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका शिक्षक संघ सातारा। माझी मत एकच आहे की 10 वेळा हे रस्त्यावरती उतरायला लावायचं, आणि जे योजनाबाह्य कामं आहेत त्या योजनाबाह्य कामासाठी माझ्या सगळ्या महिला उरलेल्या आहेत। का म्हणून, कशासाठी? फक्त माझं एकच मत आहे की पोलीस डिपार्टमेंटची भीती दाखवतायत, फौजदारी आम्ही करू अशी भीती दाखवतायत। तर कलेक्टर साहेबांनी फक्त एवढंच दाखवावं की हा जो GR कुठे आहे, जे खालची लोक आमच्या महिलांना जी भीती दाखवतात, BLOचं काम नाही केलं तर आम्ही फौजदारी करू, आम्ही तुम्हाला आतमध्ये टाकू, किंवा अंगणवाडी सेविका पदाला तुम्ही राजीनामा द्या। ही मापं काढणार जिल्हाध्यक्ष महोदय कोण आहेत? चिखलाचा गोळा घडवतात माझ्या अंगणवाडी सेविका। आज नको तेवढं काम, 4 प्रती, 1 माहिती 10 प्रती द्या, आत्ताच द्या आणि लगेच द्या, आणि जिथं कमी तिथं आम्ही, ही गत माझ्या अंगणवाडी ताईंची चालली आहे। कशासाठी? मानधन किती? 13,000। आज ग्रॅज्युएटीवरती 1.5 वर्ष झालं सही करताना यांचे हातपाय थरथर कापतायत, म्हणजे गेंड्याच्या कातडीचं हे शासन आहे। म्हणजे कुठेतरी निर्णय दिला पाहिजे, आणि रस्त्यावर उतरायला आज लावलंय। इथून पुढे जर BLOच्या कामासाठी सक्ती केली तर ह्याच्यापेक्षा क्रूर आंदोलन केलं जाईल।